यश पाटीलच्या सोबतीनं राहुल आलेला आहे फलंदाजी करण्यासाठी. एवही संघ आपण कुठेही जायचं नाहीये. आजच पूल क्लिअर होणार आहे. आजच समजेल फायनल नाईटला तुम्हाला यायचं आहे की नाही. बॉलिंग मार्कवर विनोद खुलात. जबरदस्त गोलंदाजी त्यानं मागच्या सामन्यामध्ये केली होती, परंतु त्याच्या समोर बाउंड्री बॉय बापगावचा योगेश पाटील. तुमची वेळ सुरू झालेली आहे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा. 20 सेकंद तुमचे संपलेले आहेत. ग्रीष्मा 11 आमनेपाडा कॅप्टन. 30 सेकंद तुम्ही वापरलेत बॉल पडण्या अगोदर. चला चला माफ केले 30 सेकंद. चला चालू करा. चला चला 12:26 ला बॉल पडतोय. विनोद खुलात. ओ पहिलाच बॉल हवेत आहे आणि झेलची संधी. ओ हो व्हॉट कॅच, व्हॉट एक्सलंट टेकन. खुलातनं पकडलाय झेल आणि फलंदाज होतोय फेल. योगेश पाटील ऑन हिज वे. झेल त्या ठिकाणी झाला आणि काय झेल पकडल्या अनएक्सपेक्टेड. त्यालाही वाटत नव्हतं की कॅच होणार आहे आणि तो हसतोय झेल पकडल्यानंतर. आणि आता कॉम्बॉक्स मध्ये माझ्यासोबत अजय घरत सर जोडले जातात. वेलकम सर. थैंक यू सो मच समीर सर. और क्या खतरनाक ढंग से गेंद अंदर की तरफ आई, क्या बाउंस था उस गेंद में. हालांकि एक लम्हे के लिए लगा कि ये कैच शायद नहीं हो सकता है, लेकिन फॉलो थ्रू में आगे बढ़ने के बाद फिर पीछे पलटे और उस कैच को लपक लिया विनोद खुलात ने. इट्स अ ड्रीम स्टार्ट फॉर बॉलिंग साइड. अगदी एक स्वप्नवत सुरुवात गोलंदाजासाठी. आणि आता बॅटर आला आहे करण पाटील, स्वतः टीमचा कॅप्टन. फलंदाजी करण्यासाठी येतोय. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. फार लवकर यावं लागलंय. ओह पहिलाच बॉल. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि कॉट अँड बॉल. बॉल अँड कॉट. वन मोर विकेट. ये गजब की शुरुआत है विनोद खुलात द्वारा. ये तो काफी आसान कैच था. अब की बार ज्यादा रफ्तार नहीं थी और बड़ा प्रहार करने की कोशिश. अभी अभी क्रीज पर आए थे, गलती कर बैठे वहां पर कैप्टन भी. लगातार दूसरी गेंद पर दूसरा विकेट और दोनों भी बल्लेबाज कॉटन बोल्ट के रूप में आउट हुए हैं. हैट्रिक पर है. हैट्रिक कॉटन बोल्ट की भी हो सकती है, एक अनूठी हैट्रिक हो सकती है यदि वैसी हैट्रिक होती है तो. ये देखिए ये दूसरा विकेट. स्लोअर डिलीवरी, लेग कटर थी, उसको पिक ही नहीं कर पाए थे और पूरी तरह से मिस टाइम स्ट्रोक. नाही कुठेतरी मी म्हणेल करण पाटीलची चुकी आहे. पहिल्या बॉलवर जर तुम्ही फलंदाज गमावता आणि येता क्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करता आणि गोलंदाज समोर विनोद खुलात जो आक्रमक गोलंदाजी करतोय पहिल्या मॅच पासून, कुठेतरी एक चुकीचा निर्णयच आणि त्याचा फटका बसतोय. आणि दुसरा खेळाडू बॅक टू बॅक. देखिए परिस्थिति के अनुसार भी आपको बल्लेबाजी करनी पड़ेगी. देवेंद्र काकडे यांच्याकडनं जर हॅट्रिक पूर्ण केली विनोद खुलातनं तर 1500 रुपयांचं कॅश प्राइज. पिछले मैच में भी काफी जबरदस्त गेंदबाजी सभी गेंदबाजों ने की थी. वैसे ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम की ओर से हैट्रिक गेंद. अपील जोरदार है लेकिन निश्चित रूप से ऑफ स्टंप के बाहर. इंपैक्ट डायरेक्ट हिट. सिंगल चुराने का प्रयास असफल. बैट्समैन रन आउट. गेंदबाज की हैट्रिक तो नहीं हुई है लेकिन टीम ने हैट्रिक जरूर कर दी है.
ओ काय घडते मैदानाच्या आतमध्ये. धाव एकही अजून स्कोर कार्ड वरती लागली नाहीये, परंतु 3 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. राहुल टाइम अटॅकचा शिकार. जो बीबी स्पोर्ट इताडे संघ लागोपाठ 2 सलग सीझन मध्ये फायनल खेळला, तोच इताडे संघ या वर्षामध्ये चाचपळतोय. भगवानजी पाटील फॅम टीम आणि एका बाजूला संतोषी काकडे फैम टीम ग्रीष्मा 11 आमने पाड़ा. देखिए आज सुबह से ही आसमान तो बिल्कुल साफ सुथरा रहा है, अभी भी साफ सुथरा आसमान है, लेकिन संकट के गहरे बादल मंडराते हुए बीबी स्पोर्ट्स इताड़ी टीम के ऊपर 0 पर 3 विकेटों का पतझड़ रोकना पड़ेगा. बॅक टू बॅक विकेट्स येत आहेत आणि हो आता मोठं संकट आपल्याला नक्कीच जाणवतोय, दिसतंय खरं म्हणजे मैदानाच्या आतमध्ये टीम बीबी स्पोर्ट इताडेवरती. आणि एक स्वप्नवत सुरुवात मिळून दिलेली आहे खुलातनं. हर्षद आलाय, कट करायचं होतं, जागेवरून कट करण्याचा प्रयत्न, लॅक ऑफ फुटवर्क द्या आणखी एक डॉट बॉल. उछाल लेती हुई गेंद थी, थोड़ा सा अतिरिक्त उछाल, पंजों के बल उछले भी थे, बैटर उसको कट करने का प्रयास किया, लेकिन बल्ले के ऊपर से गेंद निकली सीधे विकेट कीपर के पास. अलग अलग प्रकार की लेंथ पर गेंदबाजी करते हैं, लाइन को थोड़ा बहुत वैरी करते रहते हैं विनोद खुलात. ओव्हर द विकेट. हो पूर्णपणे खोलून ठेवलं होतं कटर, जबरदस्त लेग कटर, टप्पा पडला, बाहेर वळून गेणारा बॉल. वाव, ब्युटिफुल ब्युटिफुल आउट स्विंगर. आणखी एक डॉट आणि मेडन षटक आता होण्याची शक्यता आहे या स्पर्धेमधील. जी हाँ, 5 गेंदें हो चुकी है, अभी तक कोई रन खर्च नहीं किया है. ये गेंद देखिए, कुछ भी समझ नहीं पाए, ऑन साइड में मोड़ना चाहते थे और गेंद टप्पा पड़ने के बाद कट कर बाहर की तरफ निकली. बहुत ही शानदार लेग कटर, कभी अंदर की तरफ लेकर आते हैं, कभी बाहर की तरफ लेकर जाते हैं, कभी तेज डालते हैं, सीधी रहती है, कभी गेंद भूल भुलैया गेंदबाजी चल रही है बल्लेबाजों के लिए. ओवर की आखिरी गेंद फिर से छकाया और इसके साथ ही ये डबल विकेट मेडन. शानदार गेंदबाजी और शानदार शुरुआत ग्रीष्मा 11 आमने पाड़ा टीम के लिए. विनोद खुलात की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम. वॉट अ स्टार्ट यार. बेडन ओव्हर 2 विकेट्स प्राप्त केल्यात आणि काय कटर पाहायला मिळतात. लेग कटर, जणू की एखादा लेग स्पिनर गोलंदाजी करतो एवढाही बॉल वळला होता मागचा. जबरदस्त गोलंदाजी विनोद खुलाची. मेडन षटक त्याने टाकले आणि या स्पर्धेतील तो पहिला गोलंदाज ठरतोय मेडन षटक टाकणारा. 3 विकेट, एकही धाव नाहीये. पहिल्या षटकाचा काही संपन्न होतोय. एक्सलंट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग परफॉर्मन्स. फैंटास्टिक, फैबुलस बॉलिंग by Vinod Kulat in first over. It's none for 3. काफी गहरे संकट में फंस गई है मैच की शुरुआत में ही बीबी स्पोर्ट्स इताड़े टीम. लगातार हम चर्चा कर रहे हैं कि ALPL के इतिहास की सबसे बेहतरीन टीम रही है, खासतौर पर पहले 2 सीजन का यदि हम जिक्र करें तो बीबी स्पोर्ट्स इताड़े, क्योंकि दोनों भी सीजन में उन्होंने फाइनल खेला है. इतना आसान नहीं होता है लगातार फाइनल में पहुंचना, लेकिन ये सीजन काफ़ी अलग प्रकार का लग रहा है उनके लिए. पहला मैच गवाया है और इस मैच में शुरुआत काफ़ी खराब है. जरूर. आणि दरम्यान आगमन झालेलं आहे आमचे 7 स्टार कमिटी मेंबर मिस्टर राकेश दिगाडकर आणि बर्थडे बॉय ज्यांचा आज वाढदिवस देखील आहे, आदरणीय अजितजी पाटील. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तुम जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000. और इसी बीच एक बेहतरीन स्ट्रोक जय जोशी के बल्ले से, बल्कि जय शिलार के बल्ले से. ओवर पिच गेंद स्लॉग हिट करते हुए मिड विकेट के ऊपर से. डिप में फील्डर जो थे वो काफी दूर थे, कोई मौका नहीं फील्डर के पास. चौके के साथ आखिरकार खाता खुलता हुआ बीबी स्पोर्ट्स इताड़ी टीम का. गेंदबाज है भावेश, भाई के सामने भाई, और यही तो मजा है ना ALPL का. गुरु के सामने चेला आ सकता है, भाई के सामने भाई आ सकता है, चाचा के सामने भतीजा भी हमने देखा है. लेग बाइस का इशारा किया है अंपायर ने. अजित पाटिल का आज जन्मदिन, उनको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं. तेज तर्रार गेंद दूर रखा बल्लेबाज से और छकाया. बॅक टू बॅक डॉट खेळतो हर्षद वेळेकर. आणि जरूर अजितजी पाटील यांना जय भोले ग्रुप यांच्याकडनं देखील शुभेच्छा येत आहेत. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवळ यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात.
भावेश शेलार टीमचा आयकॉन खेळाडू आहे, मात्र समोर हर्षद बॅक टू बॅक 4 चेंडू डॉट खेळलेला आहे. दबाव अधिक वाढत गेलाय. ओ शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आता मागे चूक घडलेली आहे. बॉल मात्र निघून जाईल. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा बाईचा इशारा. धाव मामिती 4. इस बार भी गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं बना पाए बल्लेबाज हर्षद वेलेकर, लेकिन विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए और जो डॉट डिलीवरी होनी चाहिए थी उस पर 4 रन मिले हैं. हालांकि रन किस तरह से आ रहे हैं ये ज़्यादा महत्वपूर्ण नहीं रहेगा. रनों का आना बहुत ही ज़रूरी हो गया है बेबी स्पोर्ट्स इताडी टीम के लिए, क्योंकि पहला ओवर मेडन चला गया है. ऊपर से 3 बल्लेबाज भी आउट हुए हैं. हर्षद काफ़ी स्ट्रगल कर रहे हैं. गेंद को बल्ले पर लेना इस समय उनकी प्राथमिकता होनी चाहिए, लेकिन लगातार बड़े प्रहार करने की कोशिश. बाहरी किनारा. किस्मत अच्छी है कि स्लिप में कोई खिलाड़ी नहीं है. 1 रन यहां पर मिलेगा. अब जाकर खाता खुलता हुआ. छठी गेंद पर हर्षद वेलेकर का. टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन 3 विकेटों के नुकसान पर. संकट संकट आता वाढत गेल्या बेबी स्पोर्ट इताडे संघावरती. भगवान पाटील देखील सामना बघत असतील तर तेही थोडे नाखुशच असतील. ओहो हो, यावेळेला खेचला. पुलचा फटका पॉवरफुल आहे आणि बॉल सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. जयेश एक अलग ही लेवल पर बल्लेबाजी कर रहे हैं. हाफ ट्रैकर बहुत जल्दी लेंथ को परखते हुए अच्छी पोजीशन में आए. बैकफुट पर जाकर पुल किया और स्वर्गीय मकरंद दत्तू पाटिल स्टैंड के ऊपर गेंद को डिपॉजिट किया है. बेहतरीन छक्का. महंगा ओवर रहा ये. 16 रन आए इस ओवर से और 2 ओवर की समाप्ति पर स्कोर 16 रन 3 विकेटों के नुकसान पर. अच्छा पलटवार खासतौर पर जयेश शेलार द्वारा. पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है. चलिए स्पीड अप करना है प्लीज. दोनों भी टीमें अपना पहला मैच गंवा चुकी है, जिस वजह से ये नॉकआउट मैच अब उनको खेलना पड़ रहा है. जो भी टीम जीतेगी वो आगे बढ़ेगी जरूर, लेकिन जो टीम हार जाएगी वो टूर्नामेंट से बाहर जाएगी. यानी कि घर जाएगी. नहीं रुक सकते हैं, अगले मैचेस देख सकते हैं. यूट्यूब भी तो है. अभी आपने सोच लिया है तो फिर मैं क्या बोल सकता हूँ. चलिए खेल की तरफ बढ़ते हैं. गेंदबाजी के लिए संकेत पाटिल को लाया गया है. बॉलिंग में परिवर्तन. विनोद खुलात ने शुरुआत की थी और क्या गजब की गेंदबाजी. पहले ओवर में डबल विकेट मेडन डाला था, लेकिन उनको रोक कर रखा गया है. खूबसूरत गेंद अपील हो रही है और अंपायर की उंगली ऊपर. कॉट बिहाइंड. बैट्समैन आउट होते हुए हर्षद वेलेकर. आउट स्विंगरनं सतवलं आज अक्षरशः हर्षद वेळेकरला. चांगला बॅटर आहे. आपण बघितलं ॲज अ बॉलर म्हणून तो तर खूपच चांगला खेळला. मागच्या वर्षीचा बेस्ट प्लेअर ऑफ द इयर देखील त्याला मिळाला होता. बेस्ट एमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर त्याला मिळाला होता. बॅटिंग करण्यासाठी त्याला आज संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. संकेतला पहिल्याच बॉलवर तेथे सफलता मिळते आणि आता आलाय दैवत वेळेकर. हाँ बिल्कुल, दया का आना बाकी था और अब दया आते हुए बल्लेबाजी के लिए. संकेतला तर आनंदच वाटला असेल हे वाक्य ऐकून. त्याची मागणीच होती की दया का आना बाकी आहे आणि तोच गोलंदाजी करतोय. चला म्हणजे बॅटल बघायला मजा येईल. जी हाँ, दो दोस्त एक दूसरे के आमने सामने. आहा, आमने सामने. आमने लोणारचे क्रिकेट असंच आहे. आमने सामनेच येताना दिसतील, कारण ही गावची प्रीमियर लीग असू द्या किंवा आपल्या विभागाची प्रीमियर लीग असू द्या. जसं की आपण IPL मध्ये बघतोय की विराट कोहलीला रोहित शर्माच्या विरुद्ध खेळताना बघितलं. असंच असं प्रीमियर लीगची मजाच वेगळी असते. आणि आम्ही लोणाळ मध्ये आपण बघतोय की जयेशला 22 विरुद्ध खेळताना. ओ पहिलाच बॉल संकेतचा हवेत आहे. दैवत वेलेकरला बाद केलाय संकेत पाटीलनं. बिग विकेट, बिग लॉस. लालच में आ गए दैवत वेलेकर. उनके सामने गेंद को रखा था. ओवर पिच गेंद थी. जोरदार प्रहार किया. देखिए फ्रंट लेग को गेंद की लाइन से हटाया. सामने लॉफ्ट किया था, लेकिन ऊंचाई रही स्ट्रोक में. दूरी
प्राप्त नहीं कर पाए बल्लेबाज सत्यम ने कोई गलती नहीं की और संकेत ने जरूर आनंद व्यक्त किया था कि दया का आना बाकी है, लेकिन दया का जाना बाकी है उनको पता था और भेज दिया दया को पेविलियन में। पांचवा झटका, केवल 16 रन स्कोर बोर्ड पर। दयनीय अवस्था बेबी स्पोर्ट्स इताडी टीम की। चला तर हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आता संकेत आला आणि देवेंद्र काकडे यांच्याकडनं हॅट्रिक पूर्ण केली तर रोख रक्कम 1500 रुपये संकेतला दिले जातील. संघ मालकच आहेत देवेंद्र काकडे. 16 धावा स्कोर कार्डवरती असताना निम्मा संघ गारज झाला आणि दैवत वेळेकरची ही विकेट सर्वात मोठी होती. विनीताला आणखी एक विध्वंसक फलंदाज आहे. हो फलंदाज आज काय करतायत. ग्रीष्मा 11 आमनेपाड्याच्या गोलंदाजांनी तशी पहिल्या मॅच मध्ये देखील कमाल केली होती, मात्र बॅटर्स फ्लॉप राहिले होते आणि इथे देखील गोलंदाजांची कमाल पाहायला मिळते. क्या खतरनाक गेंद थी संकेत की, शार्प इन कटर, अच्छी रफ्तार के साथ तेज गति से ये गेंद अंदर की तरफ आई है. ये देखिए, लवली डिलीवरी. इस बार सीधी गेंद ड्राइव कर दिया है ऑन द राइज. बॉलर के बगल में से खेला है. डिप में सत्यम मौजूद है और सत्यम अच्छा क्षेत्र रक्षण करते हुए अपने टीम के लिए ये पहला रन खर्च करते हुए संकेत इस ओवर में. स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन 5 विकेटों के नुकसान पर. 17 आणि खतरा आता वाढत चाललेला आहे बीबी स्पोर्ट इताडी संघावरती. 5 खेळाडू बाद झालेत आणि निम्मा संघ आता मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. संकेत देखील कमाल करतोय. चांगले संकेत त्यानं दिलेत. यावेळेला ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अच्छा खासा मूव करा रहे गेंद को संकेत. खासतौर पर अंदर की तरफ गेंदों को स्विंग कराने की कोशिश की है उन्होंने. उसमें काफी हद तक कामयाब भी रहे हैं, लेकिन इस दफा लेग स्टंप के थोड़ी सी बाहर रही थी गेंद. यहां से एक फाइटिंग टोटल की तरफ पहुंचने के लिए भी अच्छी बैटिंग करनी पड़ेगी बीबी स्पोर्ट्स को. लेकिन मिस टाइम स्ट्रोक, लीडिंग एज, खुद गेंदबाज है गेंद के नीचे. एक और बैट्समैन का काम तमाम. आणि यावेळेला जयेश शेलार, ज्या फलंदाजाच्या बॅटमधून एक षटकार आपण बघितला होता, असं वाटलं होतं की आता दैवत नंतर जयेश येथून चांगली कामगिरी करेल, परंतु तोही आता येथे बाद झाला आणि आता जरूर या ठिकाणी संघाच्या अडचणीमध्ये आता भरपूर वाढ झाली. बॅटची वरची कडा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लीडिंग एज, आणि कोणत्या प्रकारे चुकी केलेली नाहीये. संकेत स्वतः चेंडू खाली पोहोचला आणि त्याला मिळालेली ही तिसरी सफलता आपण पाहतोय. देखिए दूसरा दिन है, दूसरी रात है टूर्नामेंट की. मिट्टी का विकेट है समीर, और जितना खेल आगे बढ़ेगा, जैसे जैसे दिन आगे बढ़ेंगे ना, ये विकेट बैटिंग के लिए थोड़ा सा मुश्किल हो सकता है, क्योंकि ऊपर की सतह थोड़ी सी अब कम होती जा रही है और थोड़ा सा वेयर एंड टेयर जरूर है विकेट में. खासतौर पर जब भी कमेंट्री बॉक्स एंड से गेंदबाजी हो रही है तो वहां से मुझे लगता है कि थोड़ी ज़्यादा मदद है बॉलर्स के लिए. हो, चांगला स्किड देखील होतोय चेंडू आणि या ठिकाणी आता 6वा धक्का लागलेला आहे. क्या कभी कभी स्किड होती है, कभी कभी थोड़ी सी रुक कर भी आती है, तो थोड़ा सा डबल पेस होता चला जा रहा है ये विकेट. याच एंडनं आपण बघितलं होतं की मागच्या मॅच मध्ये देखील कल्पेशनं हॅट्रिक पूर्ण केली होती. कल्पेश एवई टीम कडनं. त्यानंतर आपण विनोद खुलाचं मेडन षटक ह्याच एंडनं बघितलं. मनोज घाटालनं देखील ह्या एंडनं चांगली कामगिरी केली आहे. दीपेश आल्या बॉलला उचललाय आणि सत्यम पुन्हा चेंडूच्या खाली येतोय. सत्यम शिवम सुंदरम, काय झेल पकडलेला आहे. आपने तो मेरे मुंह की बात छीन ली. ये गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकल रही थी. ये स्लाइट लेग कटर थी. खड़े खड़े लॉफ्ट किया था, सिर आसमान में, गेंद भी काफी देर आसमान में और सत्यम उसके नीचे. सुरक्षित हाथों की जोड़ी, बेहतरीन कैच. 7वां विकेट गवा दिया है बीबी स्पोर्ट्स इताडी टीम ने. दीपेश खाता भी नहीं खोल पाए, काफी निराश होकर पेविलियन में लौटते हुए. 18 पर 7. पूरी तरह से लड़खड़ाती हुई और चरमराती हुई पारी बीबी स्पोर्ट्स इताडी टीम की. अहम मुकाबला है, करो या मरो वाली स्थिति है दोनों भी टीमों के लिए. लेकिन ग्रीष्मा 11 आमने पड़ा टीम के गेंदबाज एक बार फिर से हावी नजर आते हुए. पहले मैच में भी आपको याद होगा समीर, गेंदबाजी लाजवाब रही थी ग्रीष्मा 11 आमने पड़ा टीम की.
एनके स्पोर्ट्स खांडवल टीम को केवल 48 तक सीमित रखा था उन्होंने। वो 6-6 ओवर का मैच था, लेकिन बल्लेबाजों ने थोड़ा सा निराश किया, जिसके चलते मैच जीत नहीं पाई थी ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम। लेकिन एक बार फिर से जबरदस्त पकड़ मैच की शुरुआत में ही उन्होंने मैच पर बना ली है। अब यहाँ से तो मुझे नहीं लगता है कि उनके कप्तान और गेंदबाज साथ में बाद में बल्लेबाज भी कोई गलतियां करना चाहेंगे। जरूर 7 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. खुलाचा एंड बदललाय आता. चर्चा पण करत होतो की ह्या एंडनं त्याने मेडल षटक टाकले, परंतु कॅप्टननं कदाचित त्याचं एंड बदलल्याचं कारण त्यानं दैवतसाठी त्याची ओव्हर राखून ठेवली होती. मात्र संकेतनंच दैवतचं काम केलेलं आहे. कॅप्टनला जे हवं होतं. जी हाँ, 7 बल्लेबाज जो आउट हुए हैं उसमें से 5 बल्लेबाज तो खाता भी नहीं खोल पाए। ऑल आउट होने का भी खतरा मंडरा रहा है इस समय बीबी स्पोर्ट्स सितारे टीम के ऊपर। विनीत धुमाल और जीतू की जोड़ी इस समय क्रीज पर। अभी भी 2 अच्छे बल्लेबाज है क्रीज पर। ये 2 बल्लेबाज भी आखिर तक खेलते हैं तो यहां से एक फाइटिंग टोटल बना सकते हैं। जबरदस्त गेंद थोड़ी सी नीचे रहती हुई ऑफ स्टंप के बाहर पूरी तरह से बीट किया है बल्लेबाज को। आय थिंक गुणेश पाटील प्लेइंग 11 मध्ये नाहीये, कदाचित इम्पॅक्ट म्हणून त्याचा वापर करू शकतील, परंतु सध्या गोलंदाजी तिखट मारा आपल्याला बघायला मिळतोय. विनोद खुलात रिवर एंड से गेंदबाजी करते हुए, चेंज ऑफ पेस और लेंथ में भी बदलाव किया। बराबर पॉपिंग क्रीज में गेंद का टप्पा और फिर से गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं बना पाए विनीत धुमाल। बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. एंड कोणताही असू द्या, रिव्हर एंड असू द्या, देवरुंग बापगाव एंड असू द्या, किंवा चला इकडनं चौधरपाडा एंड कडनं विकेट बनवली, एंड कुठेही असू द्या, गोलंदाजाचा एम कायम आहे. जी हाँ, विनोद को उससे कुछ फर्क नहीं पड़ता है। इस बार पिकअप शॉट निकाल दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में। फील्डर वहां पर मौजूद है, अच्छा क्षेत्र रक्षण, सिर्फ 1 रन लेने का अवसर। अब ज्यादा गेंदें बची नहीं है, सिर्फ 9 गेंदें पारी में शेष है और यदि सिंगल डबल में बल्लेबाज डील करेंगे तो फिर एक सम्मानजनक टोटल तक भी शायद पहुंच नहीं सकती है टीम। इसलिए कुछ बाउंड्रीज जरूर प्राप्त करनी होगी, कुछ तो अलग करना पड़ेगा बल्लेबाजों को तेज गति से रन्स बनाने के लिए। स्ट्राइक जीतू के पास, लॉन्ग हैंडल का इस्तेमाल करते हैं जीतू भोईर। बढ़िया गेंद, अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे। विनोद की जो चतुराई है वो काबिले तारीफ। समझ में नहीं आता है बल्लेबाजों को कि कौन सी लेग कटर है, कौन सी तेज आ रही है, कौन सी अंदर की तरफ आ रही है। हो जरूर, आणि त्याच जर गोष्टीनं सतवलंय सध्या फलंदाजांना. मातीची विकेट असल्यावर विनोदचे डोळे अगदी मोठे होतात. आपण बऱ्याच स्पर्धांमध्ये बघितलंय, मागच्या वर्षी पीसे क्रीडांगणावरती देखील, आणि तेव्हा विनोद बीबी स्पोर्ट इताडीकडनं खेळत होता. ओ हो, यावेळेला परफेक्ट मिडल, चांगला फटका आहे जीतूच्या बॅटमधून, सिक्सर. और इसी की दरकार है बीबी स्पोर्ट्स इताडे टीम को। अब की बार लेंथ को अच्छी तरह से पिक करते हुए ऑन साइड में उठाकर खेला जीतू ने, अक्रॉस द लाइन पुल किया है और जबरदस्त संपर्क गेंद और बल्ले के बीच में, शानदार सिक्सर। इस तरह के कुछ और शॉट्स खेलने पड़ेंगे। स्कोर उछलता हुआ 25 रन 7 विकेटों के नुकसान पर। 7 गेंदें बची है और समीर 7 में से यदि 3 गेंदें मैदान के बाहर इस तरह से और मारने में सफल हो जाते हैं बल्लेबाज तो फिर 45-50 के करीब भी टोटल जा सकता है। मुझे लगता है कि 45 भी फाइटिंग टोटल हो सकता है। फिर से लॉफ्ट किया है, इस बार ऊंचाई अधिक है और दूरी मिलेगी नहीं, फील्डर उसके नीचे। अब की बार गलती हो गई। सत्यम दलवी, ऋषि दलवी दोनों वहां पर मौजूद थे, जगल हुआ और अंत में कैच ड्रॉप हुआ। जीवनदान मिलता हुआ जीतू भोईर को। 2 रन कंप्लीट और इसके साथ ही ओवर की समाप्ति। 4 ओवर के 50 रन संख्या 27 पर 7। जरूर चेल सुटला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय आणि काय कॅमेरा वर्क आहे. परफेक्ट बॉल कॅप्चर केला आणि त्याच्यानंतर पहा सत्यम कडनं दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जवळजवळ बॉल हातात आला होता त्याच्या, शेवटच्या क्षणाला हातातून निसटला आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 27 ला 7. सही समय पर पहले 4 ओवर्स कंप्लीट किए गए हैं। आखिरी ओवर की तुरंत शुरुआत करनी है प्लीज। इस पारी में कभी भी ऐसा लगा नहीं है कि बल्लेबाज हावी हुए हो। केवल पिछले ओवर में एक बड़ा हिट और दूसरे ओवर की अंतिम गेंद पर एक छक्का लगा था। सौम्यक केबल नेटवर्क डकआउट में आप देख सकते हो
ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम के ओनर संतोष काकड़े साहब, बहुत बड़ी मुस्कान उनके चेहरे पर। हालांकि पहले मैच में भी पहले हाफ में तो काफी मुस्कान थी उनके चेहरे पर, लेकिन बाद में बल्लेबाजों ने थोड़ा सा निराश किया। जरूर जरूर 27-7 म्हणजे आपण चर्चा तीच करतोय ना अजय सर की ग्रीष्मा 11 आमनेपाड्यानं ज्या ज्या गोलंदाजांवरती डाव दावलं ते गोलंदाज पूर्णपणे हावी ठरलेले आहेत आणि आता संजय पाटील मिठाईवाला खेळाडू कक्ष पूर्णपणे निराशा चेहऱ्यांवर सर्व खेळाडूंच्या सलगचे 2 वर्ष फायनल खेळणारा हाच तो संघ बीबी स्पोर्ट इताडे। इतना सन्नाटा क्यों है भाया? चलिए खेल को थोड़ा सा स्पीड अप करें। सत्ताईस रन 7 विकेटों के नुकसान पर। अंतिम षटक आणि गोलंदाजीसाठी यश गोलंदाजी मार्कवर येतोय। सामना करेल बॅटर विनीत। ओ पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला चांगला झेल पकडलाय जयेशनं खेळाडू बाद यशला मिळालं पहिल्याच बॉलवर यश। यश ने भी काफी प्रभावित किया था पिछले मैच में, विकेटें चटकाई थी उन्होंने। आते ही 2 गेंदों पर 2 विकेट चटकाए थे, हैट्रिक पर थे उस मैच में। इस बार भी पहली गेंद पर सफल था और जानबूझकर गेंद को आगे रखा, सामने फील्डर मौजूद था, बहुत दूर से बल्ला चलाया था। बॉडी वेट कहीं ना कहीं पीछे की तरफ था, बैकफुट पर पूरा वजन गेंद पर नहीं डाल पाए थे, वो भी एक वजह रही कि वो लॉन्ग ऑफ को क्लियर नहीं कर पाए। विनीत धुमाल का काम हुआ तमाम, मात्र 2 रन बना पाए, 6 गेंदों का सामना किया। 8वां झटका लग चुका है बीबी स्पोर्ट्स इताड़े टीम को। 27 रन स्कोर बोर्ड पर। नए बल्लेबाज आविष्कार। ओ सिंगल चुराने का प्रयास और चुरा लिया है सिंगल। सत्यम को वहां पर इसीलिए रखा गया था कि वो सिंगल ना ले बल्लेबाज शॉट एक्स्ट्रा कवर की दिशा में, लेकिन सिंगल बचा नहीं पाए सत्यम। और अब स्ट्राइक जीतू के पास। तेच करायचं होतं कॅप्टननं जरूर त्याच्या ओपिनियन मध्ये सांगितलं होतं की मागच्या मॅच मध्ये आम्हाला हे करायचं होतं की जितूला स्ट्रायकिंग एंडला शेवटच्या ओव्हरमध्ये आणायचं होतं आणि आता आणलंय। बघूया किमान 2 मोठे फटके त्याच्याकडून अपेक्षित असतील। एक फायटिंग टोटल 40च्या वर धावा झाल्या तर एक लढण्याची ताकद मिळेल। 28वा स्कोर कार्ड वरती सध्या लागलेले आहेत। 4 बॉल डावामध्ये अजूनही बाकी आहेत। यश अंतिम षटकामध्ये टीमचा कॅप्टन आहे। ओव्हर द विकेट क्षेत्ररक्षणामध्ये लॉंग ऑन डीप मध्ये मिड विकेट काऊ कॉर्नर लाईक फिल्डर आहे। स्क्वेअर लेग देखील सेट करण्यात आले म्हणजे ऑन साइड पूर्णपणे पॅक। जहां ऑन साइड में ज्यादा प्रोटेक्शन रखा गया है और उसी दिशा में खेलने का प्रयास। बढ़िया गेंदबाजी फुलर लेन पर ऑफ स्टंप के बाहर थोड़ी सी डीप होकर आई थी, संपर्क नहीं बना पाए गेंद और बल्ले के बीच में, पैर पर जाकर टकराई गेंद और कोई रन नहीं इस गेंद पर। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय शफल झाला होता आणि हो थोडंसं खाली उतरणारा जसं विमान उतरताना आपण पाहतो ना दृश्य, तसा बॉल उतरताना आपल्याला बघायला मिळाला। आणि आता शेवटचे 3 बॉल बाकी आहेत, एकच धाव आली आहे यशच्या विरुद्ध। आडव्या बॅटनं प्रहार चांगला जरूर केला लॉंग द कार्पेट। दुसरा धावेचा प्रयत्न इथे राहणार आणि बघूया 2 धावा पूर्ण देखील केल्या जात आहेत। 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे 30 आकड्यावरती। थोडीशी कमी धावसंख्या आता नक्कीच आपल्याला बघायला मिळते, परंतु याच टीमच्या समोर एनके स्पोर्ट खांडवलनं 49 धावांचं संरक्षण 6 ओव्हरमध्ये केलं होतं। देखिए अच्छी गेंदबाजी और फील्डिंग आपकी होती है तो फिर आप 5 ओवर में 35-40 रन भी डिफेंड कर सकते हो। फिर से एलिवेट तो नहीं कर पाए हैं, बल्ले के अंदर लगी है डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात। फिर से 2 की कोशिश और आविष्कार तो अपना विकेट फेंकने के लिए भी तैयार है, लेकिन विकेट फेंकने की जरूरत नहीं है, यहाँ पर 2 रन मिल जाएंगे। कहीं ना कहीं रॉन्ग एंड पर थ्रो, हालांकि जीतू स्ट्राइक अपने पास रखना चाह रहे हैं, लेकिन उस एंड पर विकेट प्राप्त करना थोड़ा मुश्किल है। आप यदि नॉन स्ट्राइकर एंड पर भी थ्रो करते तो वहां पर आपको विकेट मिल सकता था और 1 रन आप बचा सकते थे। हो नक्कीच शेवटचा बॉल असेल डावातील। 32वा स्कोर कार्ड वरती
शेवटचा बॉल आणि इथे फटका फसला. विकेटची संधी आहे. सत्यम की गोलंदाज, गोलंदाजानं प्रयत्न केला आणि शेवटच्या बॉलवर देखील 2 रन्स आल्या. तिसरा धावेचा देखील प्रयत्न केला जात होता आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद. तर धावा झाल्या एकूण धावफलकावरती 34 आणि 35 धावांचं लक्ष्य असेल ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला सामना जिंकण्याकरिता. तो एक बार फिर से गेंदबाजों ने अपना काम बहुत बेहतरीन तरीके से करके दिखाया है ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम के लिए, लेकिन अब एक बार फिर जिम्मेदारी बल्लेबाजों पर रहेगी। टारगेट भले ही छोटा है लेकिन मैच काफ़ी बड़ा है और मैच को जीतने के लिए अच्छी बल्लेबाजी ज़रूर करनी पड़ेगी। सिर्फ 35 रनों का टारगेट है। अंजलि केबल नेटवर्क प्रोप्राइटर बड़ीराम मेहर साहब और नीलेश मेहर साहब, उनके हम आभारी है। इंटरनेट की सुविधा इस ALPL सीज़न 3 में उनके द्वारा उपलब्ध कराई गई है और ये ऑर्गेनाइजिंग कमेटी 7 स्टार्स आपके स्क्रीन पर अनंता केने, लखन पाटिल, राकेश दिगाड़कर, बाळाराम मेहर, अजित पाटिल, रामकृष्ण काकड़े और कैलाश पाटिल। वेलकम बॅक. पुन्हा एकदा आमणी लोणार प्रीमियर लीग 2026 मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजची दुसरी रजनी या स्पर्धेची ग्रुप बी चे सामने आपल्या समोर रंगतायत. आज 240 प्लसचे सामने देखील आपण एन्जॉय केलेले आहेत आणि सध्याच्या घडीला आतापर्यंतचा आजच्या दिवसातील सर्वात महत्त्वाचा सामना नॉकआउट मॅच बीबी स्पोर्ट्स इताडे विपक्ष ग्रीष्मा 11 आमनेपाडा. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघानं प्रथम गोलंदाजी करत असताना फक्त 34 धावांपर्यंत थांबवलंय 5 ओव्हर्समध्ये बीबी स्पोर्ट्स इताडे टीमला. फलंदाजी पूर्णपणे ढेपाळताना दिसली बेबी स्पोर्ट्स इताडे संघाची आणि त्यामुळेच आता हा सामना जर त्यांना जिंकायचा असेल तर अतिशय धारदार गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाला करावी लागणार आहे आणि फिल्डरची देखील तेवढीच मोलाची साथ गोलंदाजांना मिळणं आवश्यक असेल. छोटंसं टार्गेट आहे, प्रतिषटक फक्त 7च्या सरासरीनं धावा बनवायचे 5 ओव्हर्समध्ये 35. सलामीची जोडी खेळपट्टीकडे रवाना होत असताना राजकुमार पाटील आणि सत्यम दळवी, लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन टॉप ऑफ द ऑर्डर. पहिल्या मॅच मध्ये फलंदाजांनी थोडं निराशच केलं होतं. त्याही मॅच मध्ये टार्गेट जास्त मोठं नव्हतं, फक्त जवळपास 8च्या सरासरीनं धावा बनवायच्या होत्या. या मॅच मध्ये आणखी छोटं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. 7च्या सरासरीनं डावाच्या सुरुवातीपासून धावा बनवायच्या आहेत, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. लो स्कोरिंग सामने देखील बऱ्याचदा आपण इंटरेस्टिंग होताना पाहिलेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सत्यम दळवी आणि गोलंदाजीची सुरुवात करण्यासाठी बॉलर सज्ज होत असताना जयेश शिलार. पहिलं षटक फार महत्वाचं असणार आहे. पहिला बॉल ओ पहिल्या बॉलवर आक्रमण, बॉल आकाशामध्ये, मिस टाइम फटका, मिड विकेटला बॉल खाली, फिल्डर जबरदस्त कॅच. अगदी खळबळजनक सुरुवात या डावाची पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद. मागच्या मॅच मध्ये सत्यमनं संयम दाखवला होता, बराच वेळ तो खेळपट्टीवर थांबला होता, परंतु या मॅच मध्ये एका वेगळ्याच इंटेन्शननं तो आला होता.
ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल ऑनसाइडला उडवला, परंतु टायमिंग पूर्णपणे चुकलं आणि ते फिल्डरचं कौतुक करावं लागेल, कारण हा झेल सोपा नव्हता. इट वॉज अ स्कायर, परंतु चांगलं जजमेंट फिल्डरचं पाहायला मिळालं आणि तदनंतर सुरक्षित हातांची जोडी. सत्यम निराश पावलांनी माघारी परततोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्या समवेत आता योगी पाटील जोडले जात आहेत. योगी, लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु या सामन्याचं महत्व फार जास्त आहे दोन्ही संघांसाठी. हो, निश्चितपणे, कारण डू और डाय मॅच आहे. जो संघ जिंकेल ते पुढे वाटचाल करणार आहे आणि जो संघ मात्र पराभूत होणार आहे त्याचा प्रवास इथेच मात्र या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्यामुळे आता मात्र विजय दोन्ही टीमसाठी फार महत्त्वपूर्ण असेल. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी सुरुवात तर चांगल्या प्रमाणात झालेली आहे. पहिल्या चेंडूतून विकेटचं पतन जय शिलार खऱ्या अर्थानं पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा 3 विकेट्स त्यांनी आपल्या नावावरती केल्या होत्या आणि इथे सुद्धा मात्र चांगली सुरुवात. सामना लो स्कोरिंग आहे, परंतु आपण नेहमीच बघत असतो की अजय ते सामने सुद्धा मात्र इंटरेस्टिंग मूडमध्ये जात असतात. आणि इथे मात्र 35 धावांचं संरक्षण करायचं आहे बीबी स्पोर्ट इताडी संघाला. होऊ शकतो असं नाही, फक्त गोलंदाजाने मात्र स्वतःवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं असेल. आणि या मैदानावर आपण कित्येकदा अशा लो स्कोरिंग मॅचेस देखील रंगतदार अवस्थेत जाताना बघितलेले आहेत. अगदी रन बॉल इक्वेशन असताना देखील गोलंदाजांनी सामने जिंकून दिलेले आहेत. नवीन बॅटर विनोद बचाके, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ओहो, असं वाटतंय की एज लागली होती. विकेट किपरच्या ग्लोव्स मधून बॉल निघालाय. झेल ड्रॉप. हो, या चुका तुम्हाला मात्र टाळाव्या लागतील आणि ही फार मोठी चूक दैवत वेलेकरच्या वतीने घडलेली आहे. स्वतःचे दोन्ही हात आता मात्र डोक्यावरती पाहायला मिळत आहेत. ओ अजित दादा, आव ना, आव. आज खऱ्या अर्थानं अजित दादा यांचा वाढदिवस आणि पुन्हा त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जीवनदान मिळाले विनोदला. राजकुमारसाठी हा बॉल, बॅटचा फेस उघडला. जबरदस्त प्रेक्षणीय फटका. बॅकवर्ड पॉइंटला बीट केले. 2 खेळाडू पाठलाग करतायत. प्रयत्नांची पराकाष्ठा. सीमारेषेलगत बॉल अडवला गेलाय. उचलून फेक होईल तोपर्यंत मात्र पुरेसा वेळ आहे फलंदाजांकडे. 3 धावा कंप्लीट. खूप चांगला फटका होता हा. गोलंदाजाच्या वेगाचा वापर करत असताना, स्लाइस करत असताना बरोबर गॅपमध्ये बॉलला टाकलं होतं. एक क्लासिकल फटका राजकुमार पाटीलच्या बॅटमधून. 3 धावांनी स्वतःचं अकाउंट त्याने ओपन केलंय. संघाची धावसंख्या 1/4. 27 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 27 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. परंतु काय सुरुवात पहिल्या पॉवर प्लेमध्ये जय शिलारच्या वतीने आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने त्याचा मात्र प्रोत्साहन वाढवण्याचं काम आता मात्र दैवत वेलेकर करतोय. जो संघ या चालू सामन्यामध्ये जिंकेल तो मात्र पुढील मॅचमध्ये एनके स्पोर्ट खांडवल संघाच्या विरोधात खेळणार आहे. तर खांडवल संघ आपण रेडी राहा. हो, जबरदस्त फटका, परंतु पंचांना चेंडू मात्र परत झालाय. नाही, अशा परिस्थितीमध्ये पंचांकडे सुद्धा मात्र जास्त वेळ नव्हतो आणि मिका सरांची जर बॉडी लँग्वेज जर पाहिली तर फार जड आहे. खूप चांगला फटका होता हा. स्ट्रेट ड्राईव्ह विनोदच्या बॅटमधून फार वेगानं बॉल ट्रॅव्हल करत होता. पंचांना तेवढा पुरेसा वेळ मिळाला नाही खरं तर बॉलच्या लाईनपासून स्वतःला वेगळं करण्यासाठी. अथवा चौकार देखील कदाचित तेथे पाहायला मिळाला असता, मात्र एकच धावेवर अखेर समाधान व्यक्त करावं लागले. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली. 25 बॉल्समध्ये आता 30 धावांची आवश्यकता. हो, या आता वेळेला खडक ऑफ ड्राईव्ह, परंतु समोर फिल्डर आहे बाउंड्री लाईनवर. फक्त 1 धाव मिळणार आहे. राजकुमार मात्र चांगल्या टचमध्ये दिसतोय. 2 बॉल खेळलेले आहेत, दोन्ही मिडल केलेत. चांगले फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. मागच्या बॉलवर विनोदने देखील चांगला स्ट्रोक सजवला होता आणि 2 लेफ्टी बॅटर्स एकाच वेळेला आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. आजकालच्या या आधुनिक क्रिकेटमध्ये फार क्वचित असं दृश्य आपल्याला पाहायला मिळत असतं, विशेषतः ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये किंवा आपल्या यामणी लोणार परिसरामध्ये. सुरेख गोलंदाजी. ब्लॉकहोलचा भेद घेणारा चेंडू होता, खोदून काढावा लागलाय. आणखी एक सिंगल आणि याचबरोबर षटकाची सांगता होत असताना पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या 1/7. हो, आणि पहिले तर दोन्ही लेफ्टी सध्या आपण पाहतोय खेळपट्टीवरती आहेत. परंतु विनोद बजागेचा जर आपण जे विचार केला तर कालच्या रजनीमध्ये नुकतीच त्याने केपीएलची स्पर्धा सुद्धा जिंकलेली आहे. तो कॉन्फिडन्स त्याच्याकडे आला आहे आणि त्याच कॉन्फिडन्सने जर तो या स्पर्धेमध्ये खेळला गेला तर निश्चितपणे इथे ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचा मात्र विजय होऊ शकतोय. परंतु सुरुवात जी आवश्यकता होती बीबी स्पोर्ट इताडी संघाला, ती सुरुवात जय शिलानं मात्र पहिल्या षटकामध्ये प्राप्त करून दिलेली आहे. फक्त धाबा खर्च केला या ठिकाणी 7 आणि 1 सफलता मात्र त्याने आपल्या नावावरती कोरली. म्हणजे येणाऱ्या आता मात्र 24 बॉलमध्ये आता विजयासाठी या ठिकाणी 28 धाबींची गरज असेल. कालची रात्र आणि परवाची रात्र
किरवली गावामध्ये KPLचं आयोजन आपण बघितलं आणि तिकडे अंडर फ्लडलाईट्स चांगला सराव झालेला आहे मी म्हणेन या स्पर्धेसाठी विनोदचा. पुरंदर वॉरियर्स या संघाकडून तो खेळला आणि तो संघ विजेता देखील राहिला. पण आता बघायचंय त्याचा कितपत फायदा या स्पर्धेमध्ये तो आपल्या टीमला मिळवून देणार आहे. खरं तर पहिल्या मॅचमध्ये फलंदाज अपयशी राहिले होते आणि ते अपयश धुवून आता त्यांना काढायचं आहे, त्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत. दुसरा षटक आणि दुसऱ्या षटकासाठी आता गोलंदाजाचा मात्र इथे वापर केलाय गोलंदाज हर्षद वेलेकर, दैवताचे छोटे बंधुराज. पहिला बॉल रायझिंग डिलिव्हरी, वा पहिल्या चेंडूवरती डिलिव्हरी केलाय आणि आय थिंक पहिल्या चेंडूवरती बीट केलाय त्याला. पहा तुम्ही कालची रात्र किंवा परवाची रात्र गाजवली असेल, परंतु तुम्ही पूर्णची सीझन गाजवलेली आहे हे सांगत असताना गोलंदाज हर्षद वेलेकर. ती स्पर्धा वेगळी होती, ही स्पर्धा वेगळी आहे. इकडे चॅलेंजेस अधिकच्या असतात. अखेर ही आहे ALPL आमने लोणार क्रिकेटचा हा महोत्सव. या वेळेला जास्त दूर टाकलाय, खोलात टाकण्याचा प्रयत्न, परंतु लाईन खराब आहे. अवांतर धावा खर्च करणं हे परवडण्यासारखं नसेल बीबी स्पोर्ट्स इताडे टीमसाठी. एक एक बॉल त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. हो, आणि खऱ्या अर्थाने या एक्स्ट्रा धावा इथे मात्र रोखावा लागतील. त्याच्यावरती कुठेतरी मात्र तुम्हाला गतिरोधकाचं कार्य करावं लागेल आणि तो कार्य हर्षद वेलेकर इकडे करणार का. अजून एक चांगला चेंडू, दोन चेंडूवरती या ठिकाणी आतापर्यंत विनोदनं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन्ही चेंडूवरती बेट केला. आणि जर अजय इथे जर विकेट्स नाही आले किंवा डॉट पर्सेंटेज जरी चेंडू इथे मात्र जास्त गतीने पाहिले आपण, तरी सुद्धा मात्र या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघावरती दडपण येऊ शकतोय. हो, त्यामुळेच सर मी उल्लेख केला की एक एक बॉल त्यांच्यासाठी फार लाख मोलाचा आहे. डॉट चेंडूंची संख्या जर वाढत गेली तर मात्र फलंदाजावर प्रेशर वाढणार आहे आणि प्रेशरमध्ये चुका होत असतात. विनोदची थोडीशी चलबिचल होताना दिसते, थोडीशी बंबेरी उडताना दिसते. हो, माझ्या सोबतीला ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचे 12वे खेळाडू आहेत रामकृष्ण काकडे, त्यांच्या सुद्धा भावना आपण जाऊन घेऊया. इथे फटका हवेत खेळला, परंतु विकेटची गुराक इकडे मिळेल का. शतरक्षक ओहो, एकामेकांना करू सहाय्य, अवघे धरू सुपंत, एकाने सोडला दुसऱ्याने पकडला आणि हे कार्य तुम्हाला मात्र या मॅचमध्ये करावं लागेल. शेवटच्या क्षणाला जितू भोईरनं तो झेल कलेक्ट केलाय आणि इकडे मात्र धक्का लागला टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. प्रेशर वाढलं होतं. 2 डॉट चेंडू खेळल्यानंतर आपण बघितलं की विनोद थोडासा अस्वस्थ वाटत होता आणि अखेर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एकाच्या हातातून बॉल निसटला, दुसरा खेळाडू जितू बॉल खाली पोहोचला आणि अखेर मिली जुली सरकार, विश्वास आणि जितू यांची ती मिली जुली सरकार आपल्याला पाहायला मिळाली आहे. दुसरा धक्का बसलाय ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमला. धावसंख्या 8. 22 बॉल शिल्लक आणि 27ची गरज. रामकृष्ण ज्याप्रमाणे पहिल्या डावामध्ये या बेबी स्पोर्ट संघाने धावा जोडलेल्या आहेत, 22 मध्ये 27ची गरज आहे. 21 चेंडू असतील कारण 3 चेंडू समाप्त झालेत हर्षद वेळेकरच्या या षटकामध्ये. पहिला डॉट, त्यानंतर वाईट, तदनंतर पुन्हा डॉट आणि आता आली विकेट. येस, आता मात्र ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल करेक्ट समीकरण पाहतोय. रामकृष्ण, तुम्हाला काय वाटतंय की इथे धाबा चेस केल्या जाणार की धाबाचं संरक्षण मात्र होऊ शकतोय. होतील ना चेस. म्हणजे अजूनही काकडे सुद्धा मात्र कॉन्फिडन्सली नाही येते. कारण त्यांना माहिती आहे पहिल्या मॅच मध्ये काय घडलं होतं. कुठेतरी कॉन्फिडन्सची थोडीशी कमतरता बॅटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. समीकरण एवढं कठीण नाहीये, परंतु आता प्रेशर थोडंसं वाढलेलं आहे कारण 2 धक्के लवकर लागलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये जयेश काकडे. अपिश खेळला आहे परंतु बाउन्सवर बॉल पोहोचतोय कव्हर्सला. चांगली फिल्डिंग, मात्र तेवढी जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीनं जयेशनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. मागच्या मॅच मध्ये 0वर बाद झाला होता, पण आता अकाउंट ओपन केलंय आणि हा इन्फॉर्म बॅटर आहे. आपण अगदी ज्या सिटी क्रिकेटच्या मॅचेस बघितल्या तिकडे देखील त्याला संधी मिळाली आणि तिकडे देखील चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिलेला आहे. त्यामुळेच थोडा वेळ जर जयेश काकडे खेळपट्टीवर थांबला तर मात्र हा सामना बरोबर ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमच्या बाजूने जाऊ शकतो. हो, आणि जी नुकतीच आम्ही स्पर्धा कुक्से बोरूची कव्हर केली अंडर 26, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र जय काकडेने मात्र चांगला परफॉर्मन्स केला होता आणि खऱ्या अर्थानं या सीझनमध्ये त्याचा खेळ चांगला राहिला आहे. परंतु आता मात्र इथे परिस्थिती थोडीशी गंभीर आहे जय, आणि गंभीरपणानं मात्र इथे त्यांना उभं राहावं लागेल. राजकुमारची भूमिका देखील फार महत्त्वाची ठरणार आहे. त्याच्याकडे प्रचंड मोठा अनुभव आहे आणि तो अनुभव पणाला लावून बॅटिंग करावी लागणार आहे. एकतर त्याला सुरुवात चांगली मिळाली आहे, त्याने जे 2 बॉल फेस केलेले आहेत ते मिडल केलेत. आत्मविश्वास दिसलाय त्याच्या बॅटिंगमध्ये, परंतु एक मोठी इनिंग्स खेळावी लागेल. स्लाइस करत असताना बॅकवर्ड पॉइंटला
फिल्डर आहे, मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. तालमेल चांगला आहे दोन्ही फलंदाजांदरम्यान. सिंगल कंप्लीट होत असताना थोडासा सावध पवित्रा देखील फलंदाज घेताना दिसत आहेत. आणि अशा इक्वेशन मध्ये विशेषतः बॅटर्स बऱ्याचदा कन्फ्यूज होत असतात. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करायचा की सिंगल डबल्सनं सामना पुढे न्यायचा. बऱ्याचदा थोडी सावधगिरी देखील बाळगली जाते, पण ती सावधगिरी कित्येकदा आपल्याला अंगलटी देखील येत असते. त्यामुळेच अधूनमधून मला असं वाटतंय की एखाद दुसरा मोठा फटका त्यांना खेळावा लागणार आहे. कारण डॉट चेंडूंचं पर्सेंटेज जर वाढलं तर मात्र हे समीकरण खडतर होऊ शकतं. हो, परंतु एखादा मोठा फटक्याला तर मात्र पूर्णपणे बॅटरचा कॉन्फिडन्स वाढू शकतो. परंतु इथे पहा परफेक्ट यॉर्कर. वा, आणि इकडे मात्र पुन्हा चुकी घडली गेली विश्वाकडून. जिकडे सिंगलही नव्हती तिकडे 2 धावा. या चुका तुम्हाला मात्र टाळावं लागतील. गोलंदाज अधिक प्रयत्न करतायत, परंतु त्यांना तुम्हाला साथ द्यावी लागेल. जर फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये जर अशा प्रमाणे चुका जर झाल्या तर मात्र जो तुम्ही दबाव निर्माण केलाय तो दबाव मात्र कदाचित रिलीज होऊ शकतोय. दुष्काळात 13वा महिनाच म्हणावा लागेल. कारण जास्त धावा तुमच्याकडे नाहीयेत, बँक बॅलन्स कमी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खर्च देखील कमीच करावा लागणार आहे, नाहीतर दिवाळं निघेल. 18 चेंडूंचा खेळ बाकी, 23 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार अवस्थेत आहे. पॉवर प्लेचा खेळ कुठेतरी गोलंदाजांच्या बाजूने राहिलाय. धावसंख्या 2-12. परंतु सध्याच्या युगामध्ये अजय पण जर पाहिलं तर बँक बॅलन्स कमी असलं तरी मात्र प्रत्येकाच्या ज्या होप्स आहेत त्या मात्र फार मोठ्या असतात. नाही, होप्स तर पाहिजेत, अपेक्षा तर असतातच, पण त्यांच्यावर देखील मर्यादा पाहिजे. काहीच्या काही अपेक्षा ठेवून चालणार नाहीये योगी. हो, त्या चांगल्या अपेक्षा गोष्टीवरती जर तुम्ही जर केल्या तर मात्र खऱ्या अर्थानं तुम्ही यशस्वी होणार. आणि आता मात्र संस्थापक अध्यक्ष पुन्हा एकदा आमच्या सोबतीला जॉईन होत असताना अनंताजी केणी, सौमिक केबल नेटवर्कचे फाउंडर. पण एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली या मॅचमध्ये, ती म्हणजेच बेबी स्पोर्ट्स इताडे संघाची झुंजार वृत्ती. अवघ्या 34 बनवलेल्या आहेत त्यांनी 5 ओव्हर्समध्ये, परंतु ह्या 34 धावा देखील आमच्यासाठी खूप आहेत, हे त्यांच्या गोलंदाजांनी पहिल्या 2 षटकांमध्ये दाखवून दिले. हो, निश्चितपणे आणि पहिल्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहिली. 12 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकाला आता मात्र गोलंदाज पुन्हा जयला इथे मात्र बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. इथे चांगली कॅप्टन्सी मी म्हणेन. पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक कॅप्टन्सीमध्ये मात्र भरपूर प्रश्न निर्माण झाले होते आणि त्याच अनुषंगाने मात्र पहिला सामना बेबी स्पोर्ट इताडी संघाने गमावला. इकडे मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय. गॅपमध्ये चाललाय वाडिश लॉंगॉन. जितू भोईर, वाह, स्वतःला स्टेज केला आणि इकडे विकेट्स धोक्यात होती. जर गोलंदाजाने व्यवस्थित चेंडू कलेक्शन जर केला असता तर कदाचित चित्र काही वेगळं असतं. वेलकम अनंताजी केणी. पुन्हा आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही कॉम्बॉक्सच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. मला असं वाटतं की बॉलरच्या हातात जरी बॉल आला असता तरी देखील फलंदाज पोहोचला असता, कारण बॉलर योग्य पोझिशनमध्ये नव्हता. बॉल कलेक्ट करण्यासाठी, थ्रो कलेक्ट करण्यासाठी एस्टनच्या मागे थांबणं गरजेचं आहे. तो बराच पुढे होता, त्यामुळेच बॉल जरी हातात आला असता तरी देखील फलंदाजाकडे थोडासा वेळ होता. तो बॅट सुखरूपपणे क्रीजमध्ये घेऊन आला असता. मिस टाइम फटका, येथे संधी निर्माण झाली आहे. बॉलर बॉल खाली, कॉटन बोल्ड, बिग विकेट. राज पाटीलचा खेळ समाप्त. आणि काय तो आवाज आपण पहिला, जसा चेंडू मात्र वर गेला, हवेत गेला आणि दयाने सांगितलं घे रे ना. अशा कॉलिंग देणं मात्र फार गरजेचं असतात. आणि तुम्ही पाहू शकाल प्रेशर मध्ये कशा चुका होत असतात. तर राजकुमारवर देखील थोडंसं प्रेशर वाढलं होतं, कारण चेंडूंची संख्या कमी होत चाललेली आहे आणि आवश्यक धावगती थोडीशी वाढताना दिसते. कारण 7 धावा प्रति षटक धावा बनवायच्या होत्या डावाच्या सुरुवातीपासून. पॉवर प्लेमध्ये फक्त 12 आल्या, त्यामुळेच या ओव्हरमध्ये प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवर चांगला फटका खेळला होता, परंतु यावेळेला खडे खेळण्याचा प्रयत्न केला. टायमिंग चुकला आणि फलंदाज बाद. आता नवीन बॅटर, इम्पॅक्ट प्लेअर मैदानामध्ये गुणेश पाटील आपल्याला येताना दिसतोय. बघायचंय कोणाच्या जागेवर त्याला मैदानामध्ये पाठवण्यात आले. चला जय, आपण त्या खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. स्वप्नीलच्या जागेवरती आलाय. यस, गोलंदाज स्वप्नील, त्याच्या जागेवरती गुणेश पाटील आलाय. आणि आता मात्र समीकरण 16 चेंडू शिल्लक आणि 16 चेंडूमध्ये 21 धावांची अजूनही आवश्यकता. मला अजय भारत विरुद्ध साऊथ आफ्रिकामध्ये जो सामना आपण पाहिला होता फायनल मॅच, त्या सामन्याची मात्र आठवण झाली. लो स्कोरिंग सामना आणि अशाच पद्धतीने सामना ढोलायमान स्थितीमध्ये सुरू होता. आणि इकडे चांगला चेंडू
पंचांकडे लाऊड अपील कॉट बिहाइंड साठी. पंचाचा वाईटचा रिव्ह्यूची मागणी केली आहे सर. बॅटिंग करण्यास सांगा व्हाईट साठी. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय काय आहे? डॉट बॉल आहे. बॅटिंग साईडचा रिव्ह्यू. ओ मी काय आता येस येस. एक एक धाव महत्वाची आहे. फलंदाजांना देखील चांगल्या प्रकारे ठाऊक आहे आणि खऱ्या अर्थानं हुकमाचा एक्का ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमचा आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गुणेश पाटील इम्पॅक्ट प्लेअर म्हणून या मॅच मध्ये तो मैदानामध्ये उतरलाय. पहिल्याच बॉलवर खरं तर दुरून बॅट त्याने देखील फिरवली आहे. प्रेशर तर दिसतंय अँड इट्स अ वाईट बॉल. येस, सक्सेसफुल रिव्ह्यू बॅटिंग साईडचा. अवांतर धाव मिळेल. धावसंख्या 15. समीकरण 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 बॉल्स मध्ये करायचे आहेत 20 धावा. वा रिव्ह्यू सक्सेसफुल. खऱ्या अर्थानं हुकमाचा एक्का तर आलाय, परत होता गोलंदाज बादशागिरी इथे मात्र राखणार का याकडे सुद्धा मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल. समोर जय शिलार आहे. रिबाचा फटका इथे फसला होता, परंतु लक फॅक्टर आहे गुणेशच्या पाठीमागे लेगबाच्या स्वरूपात. आय थिंक इथे ही धाव मात्र जोडली गेली. एक क्षण असं वाटलं की बॅटला चेंडू बरंच झाला की काय, परंतु इथून आता धावा बॅटनं येत आहेत की अवांतरच्या स्वरूपात येत आहेत हे महत्वपूर्ण नाहीये. ग्रीष्मा 11 आमनेपाडाला आता मात्र सामना जिंकायचा असेल तर धावा कशा येऊ द्या. 15 चेंडूमध्ये अजूनही 19ची गरज. या आधीचा बॉल आपण बघितला होता ज्याच्यावर रिव्ह्यू घेतला होता. त्या बॉलचा रिप्ले पाहायला मिळाला. तो बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला होता, वाईड होता. पण पुढचाच बॉल थोडासा आतमध्ये आणला. शरीराचा वेध घेणारा तो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि स्विच हिटचा प्रयत्न जरूर फसताना दिसला होता. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. खरं तर अवांतरच्या रूपात आणखी एक धाव मिळाली लेग बायच्या स्वरूपात. समीकरण 14 चेंडू आणि 19 धावा. फलंदाजांची देखील तारांबळ तर उडताना दिसते. सामना क्लोज चाललाय कारण 14 बॉल मध्ये आता इथेच विजयासाठी 19 धाबींची आवश्यकता. करंट रन रेट 6चा पाहायला मिळतोय. 16 बॉलचा खेळ झालाय आणि 16च धावा फक्त फलकावर लागलेल्या आहेत. जबरदस्त रंगतोय हा सामना. आणि बीबी स्पोर्ट इतर संघाच्या प्रत्येक खेळाडूची जर आपण जे बॉडी लँग्वेज पाहिली तर पॉझिटिव्ह ते दिसून आली आणि या तुम्हाला नेहमीच असंच राहणं गरजेचं आहे. ओ पुन्हा फटका हवे तिकडे मात्र स्वतः गोलंदाज जय शेलार चेंडूच्या खाली आणि फलंदाज जय काकडे डगआउटच्या दिशेने जात असताना सामना आता मात्र या ठिकाणी बरोबरीने सुरू आहे. कधी आमनेपाडाकडे कधी इताडेकडे आणि ही दोन गावातील अडोस पडोस की लढाई. परंतु जिंकेल कोण? जो संघ 1% सरस कामगिरी करेल तो संघ या सामन्यावरती विजयश्री प्राप्त करू शकेल. परंतु सामना रंगतदार स्थितीमध्ये आला जय. हो, सामना अतिशय रंगतदार अवस्थेत आहे. चित्त थरारक अवस्थेत आता जाताना दिसतोय हा सामना. 13 बॉल्स मध्ये 19 करायचे आहेत. ओव्हरपिच बॉल होता आणि ते पाहताच आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला जयेश कडून, परंतु अंडर प्रेशर त्याच्याकडून चूक झाली आहे. टायमिंग पूर्णपणे चुकताना दिसलं आणि एक सोपा झेल तिथे पाहायला मिळाला. चौथा धक्का बसलाय ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमला. सुरुवातीला आपण बघितलं होतं बॅटिंग पूर्णपणे फ्लॉप राहिली बीबी स्पोर्ट्स इताडे संघाची, परंतु तीच स्थिती ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमच्या बॅटरची देखील पाहायला मिळते. टार्गेट फक्त 35 धावांचं. गोष्ट छोटी परंतु आता डोंगरा एवढी. हो, आणि जर कदाचित जर इथे हा सामना ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाने गमावला कदाचित, तर मला नाही वाटत की संतोजी काकडे साहेबांना आज रात्रभर झोप लागेल. न्यू बॅटर भावेश शिलार आलाय आयकॉन खेळाडू. हो, फटका हवेत खेळलाय परंतु लॉंग ऑनच्या अगदी पुढे जाऊन चेंडू मात्र लँडिंग झालाय. दोन्ही खेळाडू जर पाहिले तर अगदी एकाच गावाला बिलॉंग करत आहेत, गोलंदाज आणि बॅटर. परंतु इथे जैन जबरदस्त गोलंदाजी मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये सुद्धा मात्र हाताळली आणि पाहू शकाल या ठिकाणी 3 ओव्हरचा खेळ संपन्न. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धाबा फलकावरती आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी. आणि अजून एक चेंडू शिल्लक आहे ऑन स्क्रीनवरती, आपण करेक्शन करूया. एक बॉल शिल्लक आहे, एक व्हाईट बॉल होता. येस, थोडस आपण करेक्शन करतोय ऑन स्क्रीनवरती. 13 चेंडू शिल्लक आहेत अजूनही आणि 13 चेंडूमध्ये विजयासाठी 17 धाबींची गरज. येस,
ज्या बॉलवर DRS घेण्यात आला होता तो डिसिजन वाईडचा आपल्याला पाहायला मिळाला होता. अजून एक बॉल बाकी आहे, परंतु जबरदस्त गोलंदाजी जयेश शेलारची आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये देखील फार प्रभावी मारा त्याने केला होता आणि याही षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. जयेश टू भावेश, लेंथ बॉल अक्रॉस द लाईन तटवलाय मिड विकेटला. डीप मधून फिल्डर धावतायत बॉलवर, झेपावलाय फिल्डर, मात्र वेगानं धावलेत बॅटर्स. थ्रो खराब पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट. एका धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. मौलिक 2 धावा भावेशच्या बॅटमधून आणि याचबरोबर आता मात्र हे षटक होतंय समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाची धावसंख्या फलकावर 4 बाद 20 आणि आता समीकरण आहे 12 चेंडू 15 धावा. जबरदस्त मॅच, लो स्कोरिंग सामना आणि आता मात्र हा सामना अगदी क्लोज चाललाय. शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. अगदी या पाहिल्या तर या स्पर्धेने सर्वांना क्रेझी केलाय. ज्या अनुषंगाने मात्र खेळ चांगल्या प्रमाणात होतोय. ही या स्पर्धेची दुसरी रात्र आणि जय शेलारचा आपण जर 2 षटकांचा स्पेल पाहिला तर त्यांनी या 15 धाबा खर्च केला आणि या 3 विकेट्स त्याच्या नावावरती राहिले. म्हणजे 2 मॅचेसमध्ये आपण जयचा जर कामगिरी पाहिली तर तब्बल 6 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे आज तो पूर्णपणे विकेट टेकर राहिलाय. परंतु विनंती करतोय की खेळाला लगेच सुरुवात करायची. आपण जास्त वेळ टीम मीटिंग नको आहे प्लीज. और डगआउट में से मैसेज तो आया है पानी के साथ. खिलाड़ियों ने पिया है पानी, लेकिन आगे है काफी रोचक कहानी. बने रहिएगा हमारे साथ SK एंटरटेनमेंट पर, देखते रहिएगा ALPL सीजन 3. जबरदस्त जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन. परंतु या सामन्यामध्ये कोण कोणाला पाणी पाजणार. येणाऱ्या 12 बॉलमध्ये अजूनही विजयासाठी 15ची गरज आणि गोलंदाज आता मात्र स्वतः दैवत वेलेकरनं आता मात्र संघाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्या जबाबदारीने खेळ मात्र या ठिकाणी साकारणार का. फिल्डिंग प्लेसमेंटकडे आपण लक्ष वेधले तर डीप लॉंग ऑफ आहे. ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण, डीप एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर तैनात केलाय. कव्हर पॉईंटला अगदी शॉर्ट क्षेत्रामध्ये तुम्हाला विनीत धुमाल पाहायला मिळतोय. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर तैनात केलाय. शॉर्ट थर्ड मॅनला एक फिल्डर आहे आणि ऑन साले जर पाहिले तर तब्बल 3 बाउंड्री रायडर्स पाहायला मिळतात. लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. देखिए यहाँ पर फील्डर्स की भी अग्नि परीक्षा है. फील्डर्स का रोल काफी महत्वपूर्ण रहेगा और गेंदबाज बल्लेबाज सबकी अग्नि परीक्षा. हल्के हाथों से टर्न किया है. ये बहुत ही सूझबूझ भरी बल्लेबाजी गुणेश पाटिल द्वारा. स्क्वेयर लेग अंपायर के बगल में खेला, वहां पर कोई खिलाड़ी नहीं था. फील्डर डीप में थे, उसका फायदा उठाया और 2 रन्स बटोर लिए. वाह, दिमागी बत्ती जलाई. कारण इथे गुणेशला माहिती की आता मोठ्या फटक्यांची गरज नाही. जर प्रत्येक चेंडूवरती आपण सिंगल डबल जरी धाबा घेतल्या तरी सुद्धा त्या आव्हानापर्यंत आपण पोहोचू शकतो आणि त्याच रणनीतीने मात्र इथे 4थ्या षटकाला त्यांनी मात्र सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती धाबा जोडल्या 2 आणि येणाऱ्या 11 चेंडूमध्ये आता विजयासाठी 13 धाबांची गरज. बहुत ही रोमांचक स्थिति में यह मैच, लो स्कोरिंग थ्रिलर ALPL सीजन 3 में ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा बनाम BB स्पोर्ट्स इताड़े. और दोनों भी टीमों के खिलाड़ी एडी चोटी का जोर लगाते हुए मैच को जीतने के लिए, क्योंकि मैच का महत्व काफ़ी है. जीतने वाली टीम टूर्नामेंट में बनी रहेगी और जो हार गया समझो टूर्नामेंट से बाहर गया. दैवत और स्विच हिट का प्रयास, फिसल गए थे, सही तरह से कनेक्ट नहीं कर पाए और कोई रन नहीं. पहली गेंद पर थोड़ा संयम दिखाते हुए दिमाग की बत्ती जलाकर 2 रन्स लिए थे. इस बार इम्प्रोवाइज शॉट खेलने का प्रयास. अब की बार बाउंड्री बटोरने के बारे में सोच रहे थे लेकिन सही तरह से कनेक्ट नहीं कर पाए और डॉट डिलीवरी. वाह, फलंदाज सुद्धा मात्र या ठिकाणी पलटी खेळण्याचा करतोय प्रयत्न, परंतु तिथे प्रॉपरली कनेक्शन मात्र झाला नाहीये. पुन्हा मात्र स्वापाने ड्राईव्ह केलाय. अगदी पॉइंटला पाहू शकेल क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल रन्स मात्र त्या ठिकाणी जोडली गेली. परंतु आता प्रश्न जे असा पडला की आता शेवटच्या ओव्हरसाठी दैवत किती धावा रोखून ठेवणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. मुझे लगता है कि उनकी जो 3 गेंदें बची है, 3 सिंगल्स भी बनते हैं तो दैवत खुश रहेंगे. आखिरी ओवर में 9 भी रन बचते हैं तो वहां पर गेंदबाज के पास मौका बन सकता है. लेकिन इन 3 गेंदों में यदि एक बड़ा हिट बल्लेबाजों ने खेल लिया तो फिर यह मैच ग्रीष्मा 11 के पक्ष में जा सकता है. बढ़िया गेंद, यॉर्कर ड्राइव किया सामने डीप मिड ऑन पर. बढ़िया फील्डिंग, काबिल तारीफ क्षेत्ररक्षण. फील्डर रुके नहीं थे, वो गेंद पर तेजी से पहुंचे और मेक श्योर किया कि बल्लेबाज दूसरा रन ना ले. एक और सिंगल. अब बची है 8 गेंदें, रन चाहिए 11. वाह,
जितूचं सुद्धा मी या ठिकाणी कौतुक करेन. अगदी डीप लॉंग ऑन वरती होता आणि जवळपास मिडऑन पर्यंत त्यांनी प्रवास कापला आणि चांगल्या प्रमाणात फिल्डिंगचा नजरानं त्यांनी मात्र त्या ठिकाणी पेश केला. 8 बॉल आणि विजयासाठी आता मात्र या ठिकाणी 11 धाब्याची गरज आहे. 2 चेंडू फार निर्णायक राहणार आहेत. हो दांडी गोल, वाह, ही विकेट्स अनुषंगाने आपण जर विचार केला तर मात्र बेबी स्पोर्ट इतर संघासाठी फार महत्वपूर्ण या ठिकाणी राहू शकते. आणि गुणेश पाटील आता मात्र निराश पावलाने चाललाय डगआउटच्या दिशेने. यालाच म्हणतात प्रेशर. आणि आता मात्र समीकरण 7 गेंदे और 7 गेंदों में 11 रनों की जरूरत. दबाव की स्थितियां, तनाव की स्थितियां इस समय बापगांव देवरुंग के इस छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर 5 गेंदों में 3 रन बनाकर आउट हुए हैं गुणेश पाटिल. इम्पैक्ट प्लेयर के तौर पर आए थे, कुछ खास इम्पैक्ट नहीं डाल पाए. जरूर कोशिश की उन्होंने, कुछ देर तक रुके रहे क्रीज पर, लेकिन मैच फिनिश नहीं कर पाए. अब 7 गेंदों में 11 रन चाहिए. इस तरह से आउट हुए गुणेश. फुल एंड स्ट्रेट, थोड़ा सा अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया, बड़ा शॉट खेलने का प्रयास. इस गेंद पर भी सीधे बल्ले से खेल सकते थे, जो कि अभी तक करते हुए आ रहे थे, लेकिन अब के बार उन्होंने बड़ा शॉट खेलने का प्रयास किया, चूक गए पूरी तरह से और ऑफ स्टंप उनका उद्ध्वस्त होता हुआ. दैवत की तारीफ करनी होगी, अंडर प्रेशर अभी तक बहुत अच्छी गेंदबाजी की है. विकेट टू विकेट रख रहे हैं, ज्यादा कुछ एक्सपेरिमेंट नहीं किया है उन्होंने और अभी तक ओव्हर अच्छा रहा है. गुणेश पाटील बास झाला. ऋषी दलवी मैदानाच्या आतमध्ये आलाय. तो देणार का इथून आमनेपाडाकरांना खुशी, याकडे आता मात्र सर्वांच्या नजरा पाहायला मिळते. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी 11 धावींची गरज. सामना टाय झाला तर तुम्हाला माहितीच आहे की सुपर ओव्हरचा सामना पुन्हा इथे खेळवला जाईल. शेवटचा बॉल या 4थ्या षटकातील. असं वाटलं होतं की मात्र या धाबांचा पाठलाग सहजपणे ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या वतीने केला जाईल, परंतु इथेही एक्स्ट्रा बॉल टाकावा लागेल. एक्स्ट्रा रन्स इथे मात्र दैवतनं खर्च केली. वाईटच्या स्वरूपात ही धाव आता ऍड केली जाईल आणि त्या मात्र 7 मध्ये विजयासाठी 10 धावींची गरज. देखिए अभी अभी मैंने चर्चा की कि ज्यादा कुछ एक्सपेरिमेंट नहीं कर रहे, इस बार ज्यादा गति के साथ गेंद डालने का प्रयास किया दैवत ने और वहां पर थोड़ा सा दिशा से भटक गए. एक अतिरिक्त रन. 7 गेंदों में 10 रन चाहिए. व्हाट अ मैच. ओ बेहतरीन शॉट, स्ट्रेट ड्राइव, लॉन्ग ऑन से फील्डर आते हुए जबरदस्त फील्डिंग जीतू द्वारा, लेकिन 2 रन्स लेने से रोक नहीं पाए बल्लेबाजों को. गजब का क्रिकेट, अच्छी गेंद पर अच्छा शॉट, उतनी ही बेहतरीन फील्डिंग, लेकिन उससे भी बढ़कर रनिंग बिटवीन द विकेट्स. ग्रेट पीस ऑफ क्रिकेट. 2 रन आखिरी गेंद पर, इसके साथ ही ओवर की समाप्ति. रन संख्या 27, 5 विकेटों के नुकसान पर और अब आखिरी ओवर में 8 रनों की आवश्यकता है ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीम को यह मैच जीतने के लिए. 27 ला 5 सध्या आपण परिस्थिती पाहतोय आणि हे आमचे 7ही स्टार ज्यांचे तब्बल 1.5 महिन्यापासून या स्पर्धेसाठी मेहनत राहिली आणि त्या मेहनतीचं अखेर फल या स्पर्धेच्या वतीनं त्यांना मात्र प्राप्त झालं. आणि आज त्या 7 स्टारपैकी एक स्टार अजितजी पाटील यांचा आज वाढदिवस आहे. खऱ्या अर्थानं संपूर्ण आमने लोणार क्रिकेट चाहत्यांच्या वतीनं त्यांना देऊया आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि खऱ्या अर्थानं उद्या त्यांचा बर्थडे सेलिब्रेशन मात्र या ठिकाणी अगदी जल्लोषात साजरा होणार आहे. परंतु आता जल्लोष इथे करणार कोण, आमनेपाडा की इताडे, इताडे की आमनेपाडा, कारण येणारे 6 बॉल शिल्लक आणि विजयासाठी 8 धावींची गरज. जी हाँ, भगवान पाटिल साहब या फिर संतोष काकड़े साहब. जबरदस्त मैच. अभी तक हमने काफी हाई स्कोरिंग मैचेस भी देखे इस सीजन में, लेकिन ये लो स्कोरिंग थ्रिलर अभी तक का ALPL सीजन 3 का सबसे रोमांचक मैच. चलिए, हमने पढ़ा कि ऑनर संतू जी काकड़े साहब हमसे जुड़ते हुए और उन्होंने भी बधाई दी है अजित पाटिल के लिए. त्यांच्या माध्यमातून सुद्धा मात्र अजित पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत. परंतु या ठिकाणी चला लगेच विनंती करतो की खेळ सुरू करायचा, पण जास्त वेळ या ठिकाणी खर्च करू नका. शेवटचं षटक जितू भुईरवरती आता मात्र या ठिकाणी बेबी स्पोर्ट इताळी संघानं विश्वास दाखवलाय, परंतु तो इथे विश्वास सार्थ ठरवणार का. क्या ये मैच जितू भोईर का है, क्योंकि फील्डिंग लाजवाब रही है, बल्लेबाजी में अच्छा योगदान दिया है. 9वें नंबर पर आकर उन्होंने जो 14 रन बनाए थे उसके चलते कहीं ना कहीं एक लड़ने लायक स्कोर बनाया गया. तो अभी तक मैच उनके लिए अच्छा घटा है, लेकिन ये 6 गेंदें तय करेगी कि ये मैच उनका है या नहीं. वैसे बल्लेबाजी करने वाली टीम के लिए मुझे लगता है कि काम थोड़ा सा आसान है, हालांकि प्रेशर काफी है. समय का ख्याल रखें प्लीज, गेम स्टार्ट रखें, क्योंकि एक बड़ा शॉट आता है तो लगभग कहानी खत्म भी हो सकती है, लेकिन क्या वो स्ट्रोक आएगा.
अभी वो तो पिछले ओवर से, बल्कि पिछले 3 ओवर से मुझे लगता है प्रयास हो रहा है, लेकिन बाउंड्री आई नहीं है और एक भी चौका या छक्का इस पूरे पारी में अभी तक देखने को नहीं मिला है। पहिला बॉल. हो, इथे मात्र पाहिलं तर उचली घेणारा चेंडू अधिक थोडासा प्रयास इथे मात्र जितू भोईरने करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटरच्या रेंजच्या अगदी या पलीकडे या बाउन्सर आणि तिकडे मात्र पाहू शकाल पंचांनी त्याला दंडित केलं. वाईटच्या स्वरूपात एक धाव आणि त्या येणाऱ्या 6 बॉलमध्ये विजयासाठी 7 धावींची गरज. नहीं, इस तरह की गलती आप नहीं कर सकते हो बतौर गेंदबाज। गलती की गुंजाइश आप बिल्कुल भी नहीं है इस मैच में। 6 गेंदे 7 रन। भावेश के पास स्ट्राइक। ओ स्विंग किया, जबरदस्त पिकअप शॉट, भिंगरी है। 6 रन। यह भिंगरी भी है और एक खिलाड़ी बेहतरीन भी है. भावेश शेलार उर्फ भाऊ. आणि काय मात्र भाऊनं मारला, एक मारा लेकिन सॉलिड मारा. स्कोर आर लेवल. आणि त्या मात्र या ठिकाणी चेंडूला सुद्धा भाऊच्या धक्क्यावरती त्यांनी पाठवलाय. क्या कमाल का ये पिकअप शॉट है, बैट के बीचों बीच लेकर घुमाया, डिप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर बहुत दूर रवाना कर दिया है गेंद को मैदान के बाहर। और लगता है काम तमाम हो चुका है यहाँ पर बीबी स्पोर्ट्स इताड़ी टीम का। 5 गेंदे बची है, केवल 1 रन चाहिए ग्रीष्मा 11 आमने पाड़ा टीम को। आणि खऱ्या अर्थात संतोषजी काकडे साहेबांनी सुद्धा मात्र नीट सुटकेचा श्वास आता मात्र आपल्या निवासस्थानी सोडला असावा. शेवटची धाव आणि ती धाव सुद्धा मात्र आयकॉन भाऊच्या पाठमधून बाहेर निघाली, चौकार आलाय आणि हा सामना जिंकला या ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघानं. खूप खूप अभिनंदन संतोषजी काकडे आणि ग्रीष्मा बेटा आणि हार्ड लक टीम भगवान चट पाटील. आणि पहिला असा पर्व ठरलाय की बीबी स्पोर्ट इताडे सगळं क्वालिफायर होऊ शकला नाहीये. ही भगवानजी पाटील साहेबांच्या मनामध्ये खंत असेल, परंतु मग तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचे मनापासून आम्ही आभार 7 स्टार ग्रुपच्या वतीनं व्यक्त करतोय. आणि देऊया आपण लगेचच या सामन्यातील सामनावीर पुरस्कार आणि लगेचच पुढच्या सामन्याची नाणेफेकी सुद्धा आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चला आपण सामनावीर पुरस्कार